Govinda
हरी बोल। श्री श्री गौर निताई की जय। निताई गौर चंद्र की जय। हरिनाम संकीर्तन की जय। हरे कृष्णा हरे कृष्णा। कुठच्या भाषेत बोलायचं? मराठी। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ही कुठची भाषा आहे? संस्कृत भाषा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा. हरे कृष्णा. आज तुम्हाला पुढची गोष्ट ऐकायची आहे. सांगेल तेव्हाच बोलणार. राधाराणीची गोष्ट ऐकायची आहे. सर्वांना ऐकायची आहे का? हरी बोल. राधाराणी कोण आहे? कोण आहे ते माहिती नाही पण गोष्ट ऐकायची. राधाराणी कोण आहे? मागच्याने सांगायला हरकत नाही. जर पुढच्यांना माहिती नसेल तर मागच्यांना माहिती असेल अशी माझी अपेक्षा आहे. बोला. आलं ना करून तिकडून बसण्यावरून? एवढी तर माहिती पाहिजेच ना कमीत कमी. राधाराणी कोण आहे? नाही माहिती. मग काय सांगायची गोष्ट? कृष्ण भगवान कोण आहे? कृष्ण कोण आहे? हा भगवान आहे नक्की. कृष्ण भगवान आहेत नक्की ना. राधाराणी कोण आहे? राधाराणी पण भगवान आहे. कृष्णाचं घर कुठे आहे? वृंदावन मध्ये कुठे आहे? तुमचं घर बेळगाव मध्ये आहे सगळ्यांचं घर. पण बेळगाव मध्ये कुठे आहे असं विचारलं की नाही? मी म्हणणार पवार गल्ली जवळ आहे. तसं कृष्णाचं घर वृंदावन आहे पण वृंदावन मध्ये कुठे आहे? त्यांचं घर नंदगाव मध्ये आहे. कृष्णाचं घर कुठे आहे? तसं राधाराणीचं घर कुठे आहे? हा? पण कृष्णाचं घर कुठे माहित होतं ना तुम्हाला? त्यांच्या घरी कोण कोण आहे? कृष्णाच्या घरी बलराम छोटा भाऊ. आईचं नाव काय? यशोदा मैया. बाबांचं नाव काय? नंद महाराज. आणि एखादा फ्रेंडचं नाव माहिती ना? फ्रेंड एक तरी सांगा. फ्रेंड कृष्णाचं मधुमंगल आणि सुदामा. सुदामा दोन प्रकारचे आहेत. एक नंदगावचा एक द्वारकेचा. दोन गोष्ट सुदामा. आणखी फ्रेंडचं नाव सांगा. अर्जुन. एक हस्तिनापूरचा पांडवांचा तो वेगळा. नंदगावचा वेगळा. आणि मधुमंगल आणि सुबल. काय म्हणालो मी? आणि उज्ज्वल आणि श्रीदामा. अरे सब लोग बोलो यार. श्रीदामा. वसुदामा. स्तोक कृष्ण. कृष्ण. ही सगळी कृष्णाच्या मित्रांची नाव.
एकाचं नाव आहे विशाल. कृष्णाला किती काका आहेत? तुम्ही कृष्णावर प्रेम करता का? नक्की सांगा, करता की नाही करता? मग कृष्णाच्या घरी कोण कोण आहे ते माहिती असायला पाहिजे का नसायला पाहिजे? तुमच्या घरी जी माणसं आहेत, ज्याच्या मैत्रिणी इथे असतात, सर्वांना माहिती आहे ना यांची आई बाबा कोण आहे, सगळ्यांची सगळ्यांना माहिती आहे ना. बहीण कोण आहे, भाऊ कोण आहे, छोटा कोण आहे, मोठा कोण आहे, राहतात कुठे, कितवीला आहे, सगळ्यांना माहिती असते की नाही? तसं जर आपण सांगत असू की आपलं कृष्णावर प्रेम आहे, तर कृष्णाबद्दलची सगळी माहिती आपल्याला असायला पाहिजे का नको? तर कृष्णाच्या वडिलांचं नाव काय सांगितलं आपण? त्यांना 4 भाऊ आहेत. 2 मोठे म्हणजे नंदबाबांपेक्षा मोठे आणि 2 छोटे, बरोबर? तर 2 मोठ्या काकांचं नाव काय मी सांगतो, आठवण ठेवायचं. कृष्णाच्या वडिलांचे सगळ्यात मोठे भाऊ जे आहेत त्यांचं नाव आहे उपनंद. काय म्हणाले? दुसऱ्या भावाचं नाव आहे अभिनंद. सर्वांनी पुढे या, पटपट पटपट, एकदम पटपट पुढे यायचं. तर सर्वात मोठ्या भावाचं नंदबाबांच्या नाव काय आहे? उपनंद. दुसऱ्या मोठ्या भावाचं नाव काय आहे? अभिनंद. सर्व सांगत नाही, सर्व बोलत नाही, दुसऱ्या भावाचं नाव काय? तिसरे भाऊ नंद महाराज, बरोबर ना? मधले. चौथे भावाचं नाव काय? सुनंद. पाचव्या भावाचं नाव काय? नंदन चाचा. चलन लागते. हे उत्तर प्रदेश मध्ये काय म्हणतात? ताऊजी आणि काकाजी. ताऊ म्हणजे वडिलांचे मोठे भाऊ, म्हणजे ताऊजी. 2 ताऊजी आणि 2 काकाजी, चाचाजी. प्रत्येक मोठ्या भावाला 2 भावांना 2-2 मुलं आणि प्रत्येक छोट्या भावांना 2-2 मुलं. किती झाले टोटल? 8. आणि नंदबाबांना किती तू एकूण? हा, नंदबाबांना किती? एकच मुलगा? 2, 3, 4. नक्की किती? कोण कोण? कृष्णाने बोलणार पण मला माहिती आहे सर्वांना, तुम्ही बोलत का नाही? थोडं जास्त कशाला? तर नंदबाबांच्या मुलांचे नाव काय आहे? कृष्ण बलराम. सगळे मिळून किती झाले? 11, 12, 13, 14. सगळे मिळून किती झाले? 4 भावांचे 8, नंदबाबांचे 2, असे मिळून झाले 10. तर हे सर्व लोक नंद गावात राहायचे, एकाच ठिकाणी. 5 भाऊ 10 मुलं. आणि ते 4 भावांची जी 8 मुलं आहेत त्याला आपण काय म्हणतो? अष्टसखा. कृष्णाचे अतिशय जीवलग मित्र काय म्हणतो त्यांना आपण? अष्ट म्हणजे किती? सखा म्हणजे काय? मित्र, प्रिय मित्र. नंदगाव आणि बरसाना मध्ये किती अंतर आहे? सायकलने जाऊ शकतो का? एकदम साफ रस्ता आहे, क्लीन. सायकलने जाऊ शकतो. किती अंतर आहे? 7 किलोमीटर. ओके, बरसाण्यावरून 7 किलोमीटरवरती बरसाना नंदगाव आहे. नंदगाववरून 7 किलोमीटरवर बरसाना आहे. बरसाण्यामध्ये राधाराणीच्या वडिलांचं नाव काय? वृषभानु. सर्वांना माहित असायला हवं. तुमचं राधाराणीवर प्रेम आहे का? त्याच्याबद्दल माहिती असायला पाहिजे का नको? राधाराणीच्या आईचं नाव काय? येस,
कीर्तिदा येस, सर्वांना माहित पाहिजे ना, काहीच मुलांना माहिती आहे सर्व. कीर्ती येस, कीर्तिदा. कीर्ती तुम्ही मुलंच आहात, मी पण मुलगाच आहे. फक्त लहान मुलांचा तर प्रश्न नाही, तुमच्याकडे जाऊन प्रश्न आहे. काय नाव आहे राधाराणीच्या आईचं? कीर्तिदा. वडिलांचं नाव काय? वृषभानु महाराज. वृषभानु महाराजांना टोटल 8 भाऊ होते, 4 मोठे आणि 4 छोटे. त्या सर्वांचे नाव मला पाठ नाहीये, परंतु काही नाव माहिती आहेत. एक म्हणजे महाभानू, एक धर्मभानू, एक गुणभानू, एक सूरभानू, असे टोटल 8 भाऊ. 4 मोठे भाऊ आहेत आणि 4 छोटे भाऊ. मधले कोण? वृषभानू महाराज. आणि प्रत्येक भावाला एक मुलगी. तर 8 भावांना किती मुली? टोटल किती? 9 म्हणजे राधाराणीला फ्रेंड्स किती? 8 त्याला काय म्हणतात? अष्टसखी. अष्टसखी. अच्छा, बाय द वे, कृष्णाला बहीण होती का? तर होती. तिचं नाव असेल ना काहीतरी. येस, सुभद्रा. ही मथुरेची, कृष्णा मी नंदबाबाची बोलतो, की वसुदेवांची. परत गेले ना तिकडे, त्याच्यावर आली. सुभद्रा जी आहे, तिचा जन्म केव्हा झाला? जेव्हा कृष्ण बलराम इथे मोठे झाले, मग इकडून कंसाला मारण्याकरता मथुरेला गेले. त्यांनी कंसाला मारलं, मग त्यांनी आईवडिलांना कैदेतून मुक्त केलं, आजोबांना कैदेतून मुक्त केलं. त्याच्यानंतर त्यांना बहीण झाली, वसुदेवांना देवकीला मुलगी झाली, ती सुभद्रा. खूप त्याच्यामध्ये वयाचा अंतर आहे. पण कृष्ण बलरामांना नंदगावामध्ये बहीण होती का? कृष्णाची. येस सर, येस. प्रदेशाला माहितीये का? एक बहीण होती, तिचं नाव होतं नंदिनी. तिचा उल्लेख आपल्याला गोपाळ चंपोमध्ये सापडतो. म्हणजे ऐका सर्वांनी, एक मी स्पष्ट ऐकताय, ध्यान देऊन ऐका. ज्या दिवशी दिवाळी केव्हा येते? कार्तिक महिना. नरक चतुर्दशी, त्याच्यानंतर अमावास्या. आपण त्या दिवशी दीपक लावतो ना, दीपावली म्हणतो. त्या दिवशी कृष्णाला त्याच्या आईने बांधलं. त्याच्यानंतर काय आलं? बलिप्रतिपदा, पाडवा. त्याच्यामध्ये भाऊबीज. तर त्या दिवशी उपनंद महाराज त्यांना घेऊन भाऊबीज करायला गेले होते. कुठच्या गावी? खदीरवन. आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस सुरू झाला, घनघोर पाऊस. पाऊस किती दिवस पडला? जो घनघोर पाऊस सुरू झाला गोकुळामध्ये, नंदगावमध्ये, गोकुळामध्ये, तो किती दिवस पडला? आणि तुमचा फ्रेंड होता ना तिथे पावसामध्ये उभा, छत्री घेऊन. 7 दिवस 7 रात्र पाऊस. मग छत्री काय बनला? गोवर्धन उचलला. राईट हँडनी का लेफ्ट हँडनी? दोन्ही हँडनी. हा, लेफ्ट हँड. लेफ्ट. बरोबर ना? नक्की का असं? का असं? नक्की कुठचं? लेफ्ट हँडने उचलला आणि उजव्या हाताने उरली वाजवली. त्यामध्ये उल्लेख येतो की कृष्ण बलरामाने पण भाऊबीज साजरी केली होती. हरे कृष्ण. राधाराणीच्या घरी कोण कोण आहे? आई बाबा झाले, भाऊ बहीण आहे का नाही? एकटीच राधाराणी. अरे तुम्ही लोक म्हणता तुमचं राधाराणीवर प्रेम आहे, तिची गोष्ट ऐकायची आहे, तिच्याबद्दल तुम्हाला काहीच ठाऊक नाही. येस, राधाराणीच्या घरी एक मोठा भाऊ आहे. त्याचं नाव काय? श्रीराम. श्रीदामा. तो कृष्णाचा परम मित्र आहे, म्हणून तिथे त्याचं नाव घेतलं गेलं. पण तो 8 भावामध्ये तो नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. 8
पण तो नाही, तो वेगळा आहे. राधाराणीचा मोठा भाऊ आणि तिला एक छोटी बहीण पण आहे. तिचं नाव काय? सर्वांना माहिती असायला पाहिजे की नको? तिचं नाव आहे आनंद मंजरी. सर्वांनी म्हणायचं आहे काय? आनंद मंजरी. तर आनंद मंजरी हे राधाराणीच्या छोट्या बहिणीचं नाव आहे. आनंद मंजरी वास्तविकपणे कोण आहे? तो स्वयं बलरामजी आहे. बलरामजीने गोपीचं रूप घेऊन राधाराणीच्या घरी जन्म घेतला आणि राधाराणीची छोटी बहीण म्हणून त्यांच्या घरी राहिली. नंदगावला पण होते कृष्णाचे मोठे भाऊ म्हणून, राधाराणीची छोटी बहीण म्हणून आनंद मंजरी राहिली. असा हा परिवार आहे. खूप छान परिवार, सगळ्यांना आवडता परिवार. तुमच्यापैकी किती लोक बरसानाला गेले? राधाराणी की जय. तर बरसाना हे खूप सुंदर स्थान. तसं बघितलं तर सगळी जी माणसं आहेत जगातली ते जेव्हा वृंदावनला जातात तेव्हा फक्त वृंदावन मध्ये कृष्ण बलराम मंदिर, वांके बिहारी मंदिर एवढंच करतात. पण खूप भाग्यवान माणसं जी आहेत तीच बरसाना कारण तो राधाराणीचा दरबार आहे. अतिशय स्पेशल. इकडे सर्व लोक नाही पोहोचत. ज्यांची राधाराणी, ज्यांच्यावर राधाराणीची कृपा आहे तेच लोक तेवढं आत्महत्या करू शकतात. पुढे मथुरेपासून किती दूर आहे बरसाना? तुम्ही गेलात ना? किती दूर आहे? 50 किलोमीटर दूर आहे. 45 मिनिमम, नंदगाव 50 किलोमीटर. तर राधाराणीच्या कृपेशिवाय कोणीही बरसानात जाऊ शकत नाही. बरसानाचं एक वैशिष्ट्य आहे, तिकडे कृष्ण पण जाऊन दंडवत प्रणाम करतात. हे समजलं ना? महत्वाचं आहे. सगळी जनता, देवी देवता वृंदावनामध्ये कृष्णाला वंदन करतात. कृष्णाच्या पायाची धूळ डोक्याला लावतात. पण ते कृष्ण वृंदावन वरून बरसानात जातात. राधाराणीच्या पायाची धूळ जी आहे म्हणजे मोठं कोण झालं? जरी भगवान भगवंत असले, परम भगवान असले तरी पण राधाराणीच्या प्रेमाच्या ते अधीन असतात. त्यांच्या प्रेमामध्ये खूप वश असते. म्हणून जर आपल्याला कृष्णाची प्राप्ती करायची इच्छा असेल, कृष्णाची भक्ती प्राप्त करायची इच्छा असेल तर राधाराणीची कृपा प्राप्त करणं खूप आवश्यक आहे. आपलं महामंत्र जो आहे ना त्याच्यामध्ये काय काय शब्द आहेत? महामंत्रामध्ये कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मिळून किती शब्द आहेत? 16. पण त्यातल्यात मूळ शब्द किती आहेत? रिपीट करतो ना सगळे ते. हरे हरे कृष्ण कृष्ण राम राम. मूळ शब्द किती आहेत? 3. हरे कृष्ण आणि राम. ते पुन्हा पुन्हा म्हटल्यानंतर हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. बोला. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे नाव आहे, जे शब्द आहे ते कुठचं आहे? हरे. कारण त्याचा अर्थ आहे राधे. हरे म्हणजे राधे. आपण आधी हरे म्हणतो मग कृष्ण म्हणतो, आधी हरे म्हणतो मग राम म्हणतो. त्याचं कारण काय? कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे हरे असं काय म्हणत नाही. राम राम हरे 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 राम असं काय नाही म्हणत. हरे आधी का म्हणतो? कारण कृष्णाचं ध्यान जर आकर्षित करायचं असेल, त्याला जी आवडती आहे तिचं नाव आधी घ्यायला पाहिजे. हे तुझं नाव काय? स्वरा. समजा ती मार्केटमध्ये कुठेतरी आहे आणि तिची आई मार्केटमध्ये भाजी घेते,
कोणतरी ए स्वरा असं म्हटलं तर आधी कोण बघेल? मला पडतंय ना गोष्टी की माझ्या स्वराचं नाव कोण घेतं मार्केटमध्ये? मग आई लगेच बोलणार कोण आहे, ओळखीचा आहे का अनोळखी आहे? बघा ना, तेच तत्व आहे याच्यामध्ये. आपल्याला कृष्णाचं ध्यान आकर्षित करायचंय, त्याला बोलवायचंय, पण कृष्ण सहजासहजी आपलं बोलणं ऐकत नाही. काय गरज? तुम्ही मला सोडून इथे आलात, आता बोलवताय, मी नाही बोलणार ना. पण जर हरे म्हटलं किंवा राधे म्हटलं, पहिलं पण बोलणार हे आपल्याला कळलं पाहिजे. बाकी फार मोठं कळायची गरज नाही, एवढं कळलं की खूप झालं. कोणाला कसं बोलवावं त्याची पण एक कला असते ना. समजा आता तिचं नाव सोरा आहे आणि घरचं नाव सुद्धा बबली आहे समजा, तर ते घरचं जर प्रिय नाव असेल तर त्या नावाने जो हाक मारेल ना बबली म्हणून, तर आई बाबा सगळे बघणार घरचं नाव कोण, एकदम घरचं प्रायव्हेट नाव आहे तसं. तसं राधाराणीचं नाव राधा जे आहे ना ते अतिशय आवडतं घरचं नाव आहे. हे लगेच कृष्णाचं ध्यान आकर्षित होतं. त्या निमित्ताने कृष्ण ते हरे आणि कृष्ण म्हटलं की ते पण ऐकतात आणि हे पण ऐकतात. तर कृष्णाचं ध्यान जर ताबडतोब आणि लवकर आकर्षित करून घ्यायचं असेल, इथे बघायचं आहे. माताजी इकडे पुढे बघा. लक्ष इथे ठेवा. कृष्णाचं ध्यान जर लवकर ताबडतोब त्वरेने आकर्षित करून घ्यायचं असेल तर राधाराणीला बोलवणं खूप आवश्यक आहे. कारण राधाराणी कोण आहे? त्याचं उत्तर आहे की ती भगवंताची शक्ती आहे. दोन शक्ती आहेत भगवंताची, माहिती मला? दोन शक्ती आहेत भगवंताच्या. दोन आहेत का तीन आहेत का चार आहेत? दोन का तीन? तीन आहेत. एक शक्ती आपण आहोत सगळे, भगवंताचे अंश आहेत सगळे, बालक आहेत सगळे भगवंताचे. एक शक्ती आहे, त्याचं नाव आहे तटस्थ शक्ती. ते तुम्ही चिंता करू नका. एक शक्ती आहे ती बहिरंगा शक्ती, ती म्हणजे दुर्गा देवी. आणि एक शक्ती आहे ती अंतरंगा शक्ती, प्रायव्हेट एकदम. अंतरंग म्हणजे आपली, आणि ती शक्ती राधाराणी. म्हणजे तुम्हाला पुन्हा कोणी विचारलं की राधाराणी कोण आहे, तुम्ही काय सांगाल? राधाराणी, बोला, राधाराणी कृष्णाची अंतरंग शक्ती आहे. आणि स्वतः कृष्ण तिच्या अधीन आहे. शक्ती कृष्णाची आहे, पण स्वतः कृष्ण तिच्या अधीन आहे. ती कृष्णामधून निर्माण झालेली आहे, पण कृष्णापेक्षा अधिक करुणा तिच्यामध्ये. कृष्णाची करुणा जेव्हा तिच्यामध्ये जाते तेव्हा ती अधिक अधिक मल्टिप्लाय होते. स्वतः कृष्ण पण तिची करुणा बघून आश्चर्यचकित होतात. हे माझी शक्ती आहे, पण माझ्याहून जास्त कशी? त्याला आश्चर्य वाटतं. ही राधाराणी बरसाण्यामध्ये राहते. बरसाण्यामध्ये किती पर्वत आहेत? बरसाण्यामध्ये किती पर्वत आहेत? भानुगड, दानगड, विलासगड, मानगड. हे चार पर्वत इथे का आहेत? ब्रह्माचे चार मुख आहेत, चार शीश. शीश म्हणजे काय? ब्रह्माचे चार मुख आहेत ना, म्हणून तिथे चार पर्वत. तुला सांगू? तुम्ही सांगा. भानुगड, दानगड, विलासगड, मानगड. तर भानुगडावरती राधाराणीचं घर आहे. तिथे आई बाबा, मोठा भाऊ, छोटी बहीण राहतात. दानगडामध्ये भगवंत दान मागतात. विलासगडामध्ये झुला झुलतात, रास लीला करतात. आणि मानगडामध्ये काय होते?
राधाराणी रुसून बसते, रुसली की मान गडावर जाऊन बसते. मग कृष्ण काय करतात, मोर बनून नाचतात. मग ते बघितलं की राग कमी होतो, ती रुसलेली प्रसन्न होतात. त्याला मान गड म्हणले. तिला जेव्हा राग येतो तेव्हा रुसते तेव्हा ती वर जाऊन बसते. कृष्ण अनेक प्रकारे तिला मनवायचा प्रयत्न करतात. हो रागव, नको रुसू, सॉरी सॉरी सॉरी. ते खाली एक सुंदर कुंड आहे, त्याचं नाव काय आहे, गहवर कुंड. काय नाव आहे, गहवर कुंड. त्या कुंडामध्ये राधाराणी दररोज आपल्या 64 मैत्रिणी बरोबर आंघोळ करते. बाय द वे, राधाराणीच्या किती मैत्रिणी आहेत एकूण? खास मैत्रिणी किती आहेत? तर त्या एक एक खास मैत्रिणीचे एक एक आहे का, त्या एक एक खास मैत्रिणीचे 3 खास मैत्रिणी आहेत. टोटल किती झाल्या? 16, 12, 20. काय तुम्ही 8 मैत्रिणींना 3 मैत्रिणी आहेत, किती झाल्या? 24. बोलायला काय होतं मला. आता या 24 मैत्रिणींना मागे नका बघू, ते सांगतो ते ऐका. या 24 मैत्रिणींना 1 कोटी मैत्रिणी आहेत. 8 मैत्रिणींना किती मैत्रिणी आहेत? टोटल 24 आहे. तर प्रत्येकीला 1 कोटी मैत्रिणी आहेत. त्याला म्हणतात युथ. 1 कोटींचा युथ म्हणतात, युथ. असं प्रत्येक सखीकडे 3 कोटींचा समुदाय असतो. 3 कोटी बरोबर आहे का? 3 कोटी आणि त्या 3 आहेत ना दुसऱ्या, त्याचं काय? 24 कोटी आणि 24 आहेत ना बाई मुली. 24 कोटी आणि 24 अशा गोष्टी कळावं लागतात मला. 8 आणि 3 म्हणजे 8 एक 24 आणि प्रत्येकाची एक 24 कोटी म्हणजे किती झाले? 24 कोटी आणि 24. अशा राधाराणी त्या खास मैत्रिणी बदलायच्या सगळ्या. त्याच्यामध्ये 64 मैत्रिणी खूप तिला आवडतात, खूप जवळच्या. त्यांच्या बरोबर त्यांना एकत्र घेऊन ती त्या गहवर कुंडामध्ये आंघोळ करते. तिच्या वडिलांचं आहे, तिथे आंघोळ. तसे 4 तिचे जे डोके आहेत ना ब्रह्माची, 4 डोके आहेत ना, 4 पर्वत रूपाने. तसं हे जे कुंड आहे ते ब्रह्माची नाभी आहे. तुमचं काय म्हणतात, बेबी. ब्रह्माची बेबी जे आहे ते कुंड आहे, त्याच्यात ती स्नान. त्याच्या बाजूला एक 5वं शिखर आहे. हे 4 शिखर आहेत ना, एक मध्ये 5वं शिखर आहे. त्याचं नाव काय? मोरकुटी. तर जेव्हा राधाराणी मान मंदिरामध्ये किंवा मान गडावर जाऊन बसून बसते, त्याच्या समोरच ही मोरकुटी आहे. तिकडे जाऊन कृष्ण नृत्य करतात. मोर रूप घेऊन, मोराचं रूप घेऊन तिकडे नृत्य करतात. आणि ते तिकडून राधाराणी बघते, ती पुसायची बंद होते, खुश होते, प्रसन्न होते. त्या शिखराचं नाव काय? सांगा. त्या मोरकुटीमध्ये कृष्णाचे मित्र एकत्र होतात आणि गोळा होऊन तिकडून आंघोळ करणाऱ्या 64 मुलीवरती लाडू फेकतात. त्यांना डिस्टर्ब करतात. ते खूप उंचावर तरी खाली दिसतं तिकडून असं लाडू फेकतात. सुंदर लिहिलं आहे. त्याच कुंडाच्या पाशी कृष्णाचा मित्र आहे ना मधुमंगल, त्याला एकदा पकडलं होतं जोडी चोरताना. कृष्ण बरोबर हात मारले. कृष्ण बरोबर आले परत त्यांना गोपींनी मिळून खूप मारले. बाकी सगळे पळून गेले आणि हा होता जाळा, अडकला. त्याला पकडला. सगळ्यांना पकडण्याच्या ऐवजी त्याला एकटाच पकडू शकले. सगळ्यांना एक एक हवा होता मारायला, पण सगळ्यांना एकच मिळून एकच मिळाला. सगळ्यांनी मिळून एकाला खूप मारलं. जरी कृष्ण बलराम महाग बोलले, कृष्ण बलराम वाचवा वाचवा. तेव्हा धावत होते कृष्ण बलराम, हे सुटून त्यांच्या हातून. कृष्ण बलराम म्हणाले, अरे आपला एकच मित्र आहे, तुझे अडकलाय, सगळं सोडलो.
त्याला असं सोडून जाता कामा नये. ते युटर्न म्हणून परत आले. काय बोलले, अरे तू या मधुमंगला कसं काय मारता, तू ब्राह्मण पुत्र आहे. ब्राह्मण पुत्राला मारल्याचा अपराध फार भयंकर असतो, लक्षात ठेवा. मी तो आले असं बोलेल असं बोलायला, मला तुम्हा सगळ्या मुलींना मी शाप देईन की तुम्हाला असा नवरा मिळेल त्याला आधी 6 बायका असतील, म्हातारा नवरा आधीच्या 6 बायका, अशा माणसांबरोबर तुमचं लग्न होईल असा तुम्हाला मी शाप देईन. घाबरल्या, काय करू माझा, मी सर्व मुली, राधा राणी, ललिता, विशाखा, सर्व मुली मिळून लाडू बनवून घेऊन या आणि दोघींनी मिळून सेम लाडू नाही बनवायचे. म्हणजे ही पण रवा लाडू बनणार, ही पण रवा लाडू बनणार, चालणार नाही. सगळ्याचे लाडू वेगळे वेगळे पाहिजे. लगेच घरी जाऊन सगळे मिटिंग करून रिपीट न करता निरनिराळ्या प्रकारचे विविध प्रकारचे लाडू देतात आणि या गहवर कुंडाच्या किनारी सिंहासन बनवून त्याच्यावरती मधुमंगलाला बसवून त्याला आरती पूजा करून त्याचा बोट आणतो. आयतीत बसून मस्तपैकी सिंहासनामध्ये लाडू खातो आणि मग म्हणतो मी तुम्हाला वरदान देतो, तुमच्या मनात जो आहे तोच मला पती म्हणून लागेल. अशी गोष्ट आहे तिकडची. असं हे राधाराणीचं गाव आहे, सुंदर गाव आहे. खूप खूप कुंड आहे, एक दोन्ही कुंड आहे तिकडे राधाराणीच्या गावी. त्या ठिकाणी राधाराणीच्या वडिलांकडे किती गायी होत्या, 10, 50, 108, 1008. ऑप्शन नंबर 1. किती गायी होत्या, हे तर त्या गावीत नाही, दुसऱ्या गावीत होते. काय प्रश्न विचारला मी, माहित नाही, कारण तुम्ही या गावात नाही, दुसरं गाव. राधाराणीच्या वडिलांकडे किती गायी होत्या, 12 लाख गायी होत्या. नंद महाराजांकडे किती गायी होत्या, 9 लाख. तर या 12 लाख गायीचं दूध ते एका ठिकाणी काढायचं. आपल्याकडे अर्धा लिटर, 1 लिटर, 2 लिटर दूध असतं मॅक्सिमम. 12 लाख गायीचं दूध निघतं तेव्हा एका मोठ्या हौदामध्ये ते गोळा करतात. त्याकडे असं कुठचं पात्र किंवा भांडं नाहीये, इतक्या गायीचं दूध गोळा करतात. तर ते दूध काढून काढून त्या हौदामध्ये, तलावात गोळा करतात. म्हणजे दुधाचा तलाव. त्याचं नाव काय, दोहनी कुंड. त्याचं नाव काय, दोहनी म्हणजे दूध काढणे, दूध काढायचं कुंड म्हणजे दोहनी कुंड. इकडे कृष्ण येऊन राधाराणीच्या गायीचं दूध काढतात. तिकडे येतात, तुझ्या गायीचं दूध काढतात, तू वासरू पकडशील का. राधाराणी त्या गायीचं वासरू असं पकडते आणि मग कृष्ण, कसला आवाज आहे, कसला आवाज आहे, दूध जेव्हा आचळातून भांड्यात पडतं तेव्हा असा आवाज येतो. इतक्या छान पद्धतीने कृष्ण राधाराणीच्या गायीचं दूध काढत असतात. ते बघून राधा किती कुशल आहे, किती एक्सपर्ट आहे. म्हणजे काय, म्हणजे अचानक ते गायीचा आचळ वर करून राधाराणीच्या चेहऱ्यावरती दुधाची पिचकारी. काय दिसत राधाचं दूध, काय दिसत, अशी ते आ करून बघत असते, वा किती छान अशी ती केलेली आहे दोन्ही कुंडाची. आजूबाजूला आणखी कुंड आहे, नाव काय, विहार कुंड. काय म्हटलं मी, विहार कुंड. त्याची 3 नाव आहे टोटल. एक आहे विहार कुंड,
विहारकुंड. दुसरं नाव त्याचं सेम कुंडाचं नाव माहेश्वरी सर. माहेश्वरी सर. तिसरं नाव आहे गौरी कुंड, गौरी कुंड. कारण तिकडे गौरी देवी पार्वती देवी आली होती आणि तिकडे शंकर पण आले होते म्हणून नाव पडलंय माहेश्वरी सर. गौरी कुंड पडलंय कारण गौरी पण आली होती म्हणून गौरी कुंड. आणि विहार कुंड का, तिकडे राधा आणि कृष्ण खूप विहार करतात म्हणून त्याचं नाव आहे विहार कुंड. त्या ठिकाणी शंकर भगवंत आले होते आणि ते गोपी बनून राधा राणीला पुकारण्याकरता जायला आले होते, तयारी करण्याकरता. पण त्यांना साडी नेसता येईना म्हणून गौरी प्रकट झाली आणि त्यांनी शंकराला साडी नेसवली, शृंगार केला आणि गोपी बनवली. आणि मग दोघी नवरा पण गोपी बनवून बायको पण गोपी बनवून जाऊन मग राधे राधे बोला, राधे 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 राधे. असं गातात. त्या बरसाण्यामध्ये सगळेच देवी देवता येऊन राधा पूजा करतात. सर्व लोक. कृष्ण पण राधे राधे. ब्रह्माचं तिकडे दगडून पडले. पर्वत बनलं म्हणजे काय, दगड पडणार. त्यांच्या डोक्यावरती राधा आणि दिला. त्यांचे पाय आपल्या डोक्यावर पडावेत म्हणून त्यांनी ते पर्वत रूप धारण केलं. असं हे बरसाना नाव जे कृष्णाला खूप प्रिय आहे कारण तिथे राधा राणी राहते. महारानी को गाँव जय जय श्री राधे, राधा रानी को गाँव जय जय श्री राधे. आता एक महत्वपूर्ण गोष्ट आपल्याला सांगायची ते म्हणजे राधा राणीचा परिचय तुम्हाला आणि आम्हाला कसा झाला. यदि प्रभुपाद न होईतो तबे की होईतो. आम्हाला काय माहिती, आम्ही आमचे साऊथ इंडियन दक्षिण भारतीय. आम्हाला विष्णू नारायण पद्मनाभ अनंत पद्मनाभ आणि कांचीपूरचे भगवंत श्रीरंगम बरेच पूर्वी कृष्ण राधाराणी कुठे. प्रभुपादांनी आपल्याला राधाराणीची ओळख करून दिली. पण तुम्ही कोणी प्रभुपादांना भेटले का, तुमच्यापैकी कोणी प्रभुपादांना भेटले? एनीबडी तुम्ही कोणाला भेटले? आम्ही राधानाथ महाराजांना भेटलो आणि त्यांनी आम्हाला बरसाण्याची ओळख करून दिली. नाही तर आम्हाला बरसाना काय माहिती. भाग पडतं वृंदावन माहितीये गंमत काय ती. वृंदावन म्हटलं तर मैसूरला एक वृंदावन गार्डन आहे, त्याची आम्हाला आठवण व्हायची. मैसूरला तेच ना. नाही मग आम्हाला नंतर कळलं, राधानाथ महाराजांच्या कृपेने आम्हाला कळलं की ते वृंदावन नावाचं एक गार्डन आहे. ते वृंदावन नाही आहे, नाव दिलंय. जसं जसं राष्ट्रपती काय बरं राजेंद्र प्रसाद गार्डन असू शकतं ना, तसं वृंदावन गार्डन. पण ते जे नाव पडलंय वृंदावन ते कुठे आहे, ते मथुरेमध्ये उत्तर प्रदेशमध्ये. त्याची ओळख कोणी करून दिली, परमपूज्य राधानाथ महाराजांनी करून दिली. आणि मग त्याच्यात त्याची ओळख पुढची राधा राणी, तिची मोठी बहीण, छोटा भाऊ, आई, बाबा, काका, नाना, मामा आणि मोठे भाऊ, मोठे काका, छोटे काका, सगळं त्याच्या पुढची माहिती आहे. पण मूळ माहिती जी आहे ती कोणी दिली, गुरुदेव राधानाथ महाराजांनी. आणि मग ज्यांना त्यांच्याकडनं कळलं त्यांनी इतरांना पण सांगितलं. आणि त्यातल्या काही लोकांनी मला तिथे घेऊन गेले, या तिकडे सेवा करायला या. तुम्हाला मी एक उदाहरण देतो, मुलांना फार पण कळणार पण तुम्हाला जरूर कळेल. आपण घरामध्ये गावात कसं चूल बनवतो, चूल. आणि मग काही लोक त्याच्यावर चुलीला हवा देतात, असं वगैरे हवा देतात. पण समजा ती चूल जर पेटलेली नसेल तर हवा देऊन काय उपयोग.
बरोबर आहे की नाही? तुमच्याकडे पुट्टा आहे, नळी आहे, सर्व आहे, तुम्ही फक्त हवा देत आहे, काय होणार? थोडी भरणार का तुमची? तर हवा द्यायला नळीतून किंवा पुट्ट्यातून किंवा पत्र्याने हवा द्यायला का कशाची आवश्यकता असते? अग्नीची आवश्यकता असते ना, अग्नीची. त्यामुळे अग्नी पेटवणे, चूल पेटवणे हे जास्त महत्वाचं आहे. चूल जर पेटली असेल तर त्या हवा द्यायला काहीतरी महत्व आहे की नाही? तसं चूल पेटवणारे आपले गुरु महाराज. ती जेव्हा चूल पेटते आपण ती हवा देऊन ती चूल मोठी करू शकतो किंवा छोटी करू शकतो, लाकडं टाकून किंवा कमी करून छोटी मोठी करू शकतो. पण चूल पेटवणारी आई जी आहे ती खूप जास्त महत्वाची आहे की नाही? कारण ती मुळात ती अग्नी चूल पेटवते. आणि मग ताई येते, मावा देते, मग भाऊ येतो, मावा देतो, बाबा येतो, तिकडून आवाज देतात, भाऊ जरा मग काही जास्त हवा लागली तर थांबा तिथे आवाज किंवा जास्त अग्नी माझ्या अंगावर येतोय. तर त्या अग्नीला मेंटेन करायचं काम खूप लोक करतात. पण प्रमुख मुक्ती कोण? ती आई जी आपल्याला चूल पेटवून देते. त्याच्यात भाकरी वाजते, डाळ शिजते, भात शिजतो. तसं आपल्या आयुष्यामध्ये हे फार महत्वाचं कळलं. आपल्याला खूप संत भेटतात आयुष्यात, पण सगळ्या संतांच्या भेटी ह्या गुरुच्या कृपेमुळे होत असतात. म्हणून शास्त्रात पुन्हा पुन्हा सांगितलंय, तुम्ही 50 लोकांचा सत्संग करा, संतांचा, साधूंचा, परंतु सर्वात महत्वाचे गुरु त्यांना विसरून नाही चालणार. ज्यांनी चूल पेटवली ते महत्वाचे. मग हवा द्यायला खूप भेटतात लोक, पण ती चूल, ती जबाबदारी चुलीची आहे ती आईची असते. कोणी काका येऊन हवा घेऊन जाईल, कुणाला मामा येऊन जाईल, कुणाचा भाऊ येऊन जाईल, बहिणी येईल, चला आपण स्वतः हवा देतील. पण आई तिथं हलत नाही, आई तिथंच बसलेली असते ना, पुढे बघत असते, खाली बघत असते, वरती बघत असते. आई ती पूर्ण तिथे बसून ती जबाबदारी घेऊन पोळ्या, डाळ, भात बनवत असते. तसं भगवंताच्या भक्तीमध्ये जबाबदारी कोणाची? आपल्याला भगवंताकडे पोचवायची. बाकी खूप संत भेटतील, आशीर्वाद देतील, तुम्हाला कृपा करतील, तुमच्यावरती तुमचं भगवंताचं प्रेम वाढवतील. पण भगवंताच्या धामामध्ये घेऊन जायची जबाबदारी कोणाची? त्यांना कधी विसरू नये. ते प्रधान, ते सेनापती आहेत, ते नायक आहेत, नायक, हिरो आपल्या आयुष्यात. आणि ते महत्वाचे काय आहेत? बरेच संत जगामध्ये असतात, ते आपापल्या शिष्यांना न्यायची जबाबदारी घेतात. तुम्हाला आम्हाला न्यायची जबाबदारी कोण घेतं? आपले गुरु महाराज. हे सर्व मुलांनी विसरायचं नाही कधीच. संत लोक जगामध्ये अनंत कोटी आहे, त्यातला एकच संत असा असतो तो तुमची जबाबदारी घेतो भगवंताकडे पोचवायची. त्यांची सेवा करणं, त्यांना न विसरणं खूप आवश्यक आहे. राधाराणी का भेटली आपल्याला, का ओळख झाली? गुरु महाराजांमुळे. त्यांची सेवा का प्राप्त झाली? गुरु महाराजांमुळे. सोबतीला खूप संत आहेत, त्यांचे पण आशीर्वाद आहे, त्यांचा पण आपल्याला खूप सहभाग आहे, खूप प्रेम आहे. पण जबाबदारी घेण्यास म्हणजे खूप महत्वाचं असतं. तुमच्याकडे खूप मावशा असतील, खूप काका असतील, खूप काकी असतील, खूप आजी असतील, पण जबाबदारी पण घेते आई. आपल्याला मदत करतात, आई पण येते, आपण घालते कधी कधी काकी पण आपण घालते, कधी मावशी पण घालते. पण रोज घालायची जबाबदारी कोणाची आहे? तर मावशी आली नाही आली, काकी आली नाही आली, मोठी बहीण असेल नसेल तरी आई आपण घालणार तुम्हाला, कारण ती आईची जबाबदारी आहे, तिची जबाबदारी. म्हणून जबाबदारी घेणं खूप महत्वाचं असतं. आणि आपली सगळी श्रद्धा निष्ठा जी आहे ती जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तीवरती असावी. कारण आपल्याला त्या विविध संतांची ओळख पण त्याच गुरूंच्या कृपेने होत असते. गुरूंची कृपा नसेल राधाराणी कोण काय माहिती, कृष्ण कोण काय माहिती, सखा कोण कोणाला माहिती, आई वडिलांची काय ओळख त्यांची काहीच ठाऊक नाही. पुस्तकात दिले मग पाठ आहे, पण त्यांची खरी ओळख केव्हा होणार? त्या गुरूंच्या कृपेमुळे. राधाराणीची कृपा हवी असेल, गुरूंची सेवा करणं खूप आवश्यक.
गुरूंची संलग्न राहणं खूप आवश्यक आहे. त्यांच्याशी जोडून राहणं खूप आवश्यक आहे. त्यांच्याशी सतत संपर्क ठेवून त्यांची कृपा, त्यांची वाणी, त्यांचा उपदेश, त्यांची आज्ञा पालन करणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्याशिवाय बाकी कृपेला काही अर्थ नाही. हवा घालणारे खूप असतील, पण जर चुलत नसेल तर हवा काय करणार आणि कुठे करणार? म्हणून आई जशी महत्वाची असतील तसे आपले गुरु महाराज खूप महत्वाचे आहेत. हे आम्ही जे बोलतो ना आता नंदगाव, बरसाना, हे 8 भाऊ, हे 9 भाऊ, हे सगळं थिअरी आहे पुस्तकातली. गुरु आहेत त्यांची गुरु आहेत म्हणजे कथा माहिती आहे, त्यांची स्थानं माहिती आहे, त्यांना आपण भेट पण दिलेली आहे, सेवा पण केलेली आहे. त्याच्याशिवाय काही जात नाही. म्हणून सर्वात महत्वाचे गुरु महाराज आणि त्यांच्यावर महत्वाचं त्यांची आज्ञा. आता ते इथे नाही, अमेरिकेत आहेत, आपल्याला कुठे भेटतात, कधी कधी भेटतात, पण त्यांची आज्ञा सर्वांना प्राप्त आहे की नाही प्राप्त? हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, कोणाची आज्ञा आहे? गुरूंची आज्ञा. 16 माळा जप करा, ही आज्ञा कोणाची आहे? भगवद्गीता वाचा, ही कोणाची आज्ञा आहे? सर्वांकडे आहे. जेव्हा तुम्ही ती आज्ञा पूर्ण करता तेव्हा गुरूंची कृपा तुम्हाला प्राप्त होते. भले ते विदेशी असो, परदेशी असो, जिथे असा तिथे ती कृपा प्राप्त होते. म्हणून आपल्या गुरु महाराजांची आज्ञा पालन करणं खूप आवश्यक. गुरु महाराजांची कुठच्या कुठच्या आज्ञा सांगा? एक आज्ञा काय? हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा. दुसरी आज्ञा काय? शास्त्र वाचायचं, भगवद्गीता. तिसरी आज्ञा काय? प्रसाद खायचा फक्त. बाहेर मिळेल ते न भगवंताला नैवेद्य करता नाही खायचं. चॉकलेट, बिस्किट, चिवडा, फरसाण, पेपर हे भगवंताला नैवेद्य केल्याशिवाय नाही खायचं. आणि काय करायचं? भक्तांचा स्वामी करायचं. आपण काय करतो? सत्संग. भगवंताच्या विषयी बोलत आहोत, भगवंताच्या विषयी चर्चा करतो है ना. ती चर्चा करणे, भगवंताचं नाव घेणे, जप करणे आणि शास्त्र वाचणे भगवद्गीता सारखी आणि प्रसाद घेणे. 4 गोष्टी, ही आज्ञा 4 गोष्टींची सगळ्या लोकांना उपलब्ध आहे. ठीक आहे. काय प्रश्न आहे तुम्हाला? मला सर्वांना भेटून मला खूप आनंद झाला. इतका आनंद झाला की बाहेर किती पाऊस पडला. असा रिमझिम पण नाही पडला, रात धड पडला. खूप तो आमच्या हृदयातला आनंदाचा प्रतीक आहे. तुम्हा सर्व मुलांना मला एवढंच विनंती करायची आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय? देवाच्या नावाचा जप करणे, महामंत्राचा जप करणे. बोला हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही लोक खूप भाग्यवान आहात? मित्राला माहिती आहे की तुम्ही लोक खूप भाग्यवान आहात? किती लोकांना माहिती आहे की तुम्ही भाग्यवान आहात? त्या लोकांना माहितीच नाही. मग सर्वांना माहिती पाहिजे की तुम्ही खूप भाग्यवान आहात. का तुम्ही भाग्यवान आहात सांगा? लहान वयातच तुम्हाला भगवंताच्या नावाचा, महामंत्राचा परिचय झाला, ओळख झाली. ओळख जगामध्ये कोटी कोटी लहान मुलं आहेत, सर्वांना महामंत्र ठाऊक नाही. मग ठाऊक आहे, पाठ आहे, लोकपट करता, तिलक लावता देवाचा, प्रसाद खाता, सत्संगामध्ये येता, कीर्तन करता, हेच भाग्य आहे. खूप जास्त पैसे असणं म्हणजे भाग्य नाही, दिसायला खूप सुंदर असणं म्हणजे भाग्य नाही. एक रस्त्यात तोंडावर पडला ना, घाव झाला ना, सौंदर्य नष्ट होतं. आका पडला इथं तर काय होणार? सौंदर्य कुठे गेलं? खरं सौंदर्य म्हणजे देवाच्या नावाचं, खरं भाग्य म्हणजे देवाच्या नावाच्या जपाचं भाग्य. तुम्ही सर्व लोकांनी हरे कृष्णा, सर्व लोकांनी हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. थँक्यू व्हेरी मच. हरी बोल. काय प्रश्न आहे कोणाचे?
असंच जप करत राहा. सुनाचं आयुष्य खूप धन्य आहे, यशस्वी आहे, भाग्यवान आहे. तिला जागा द्या जरा. सहज